महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने एकदा तरी सैराट चित्रपट पाहिला असेल, एकदा तरी झिंगाट गाण्यावर डान्स केला असेल. पण तो चित्रपट खरा चालू होतो तो इंटरवल नंतर. अनेक भांडणं होऊन आर्ची आणि परशा पुन्हा आनंदाने राहायला लागतात. खरं तर तेही काही काळच. त्या चित्रपटाचा शेवट तर सगळ्यांनाच माहीत आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट सारखी ती घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्या कारणामुळे मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने तरुणाचा खून केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे तेच समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सैराट चित्रपट कितीही भारी असला तरी तो पडद्यावरच पाहायला चांगला वाटतो. तो चित्रपट सत्यात उतरला की अंगावर अक्षरशः काटा येतो. अमित साळुंखे आणि विद्या कीर्ती शहा हे दोघेही लहानपणापासून मित्र होते. कालांतराने दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं, त्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण आपल्या घरच्यांना हे लग्न मान्य होणार नाही हे माहीत असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. एप्रिल महिन्यात ते दोघेही पुण्याला आले. त्यांनी आपल्या मर्जीने लग्न केलं. जवळपास 1 महिना झाल्यानंतर अमितच्या घरच्यांनी लग्नाला मान्यता दिली. त्यामुळे 2 मे रोजी अमित आपल्या पत्नीसह छत्रपती संभाजीनगरला परतला. अमित आणि विद्या परतल्यामुळे अमितच्या घरचे आनंदी होते. त्यांनी मुलीच्या घरच्यांचा राग घालवण्यासाठी मुलीच्या समाजाप्रमाणे पुन्हा लग्न लावून दिले. सगळं काही चांगलं चालू आहे असं अमितच्या कुटुंबाला वाटत होतं. पण दुसरीकडे विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशहा यांच्या डोक्यात काही वेगळं शिजत होतं. त्यांनी आपला पुतण्या आप्पासाहेब अशोक कीर्तिशहा याच्यासोबत मिळून अमित विरुद्ध कट रचायला सुरुवात केली. गीताराम आणि आप्पासाहेब अमितला सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. पण आता गीताराम यांचं नुसतं धमक्या देऊन भागत नव्हतं. त्यांनी अनेक दिवसांपासून डोक्यात असलेला राग आता सत्यात उतरवण्याचा प्रयत्न चालू केला. 14 जुलैच्या रात्री अमित आपल्या घराजवळ फिरण्यासाठी निघाला. घराजवळ असलेल्या झाडाखाली थांबलेल्या अमितच्या मित्रांनी त्याला जवळ बोलवले. झाडाखाली एक दुचाकी लावली होती. अमित त्या दुचाकीवर बसला. तितक्यात संपूर्ण परिसराची लाईट गेली. लाईट जाताच अमितच्या मागून एकाने त्याला चाकू खुपसला. अमितला काही कळायच्या आत त्याच्यावर दुसरा वार झाला. असे सलग 8 वार केल्यानंतर अमित जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळल्यानंतर आप्पासाहेब याने सतत त्याच्यावर वार केले. जोपर्यंत त्याचा राग शांत झाला नाही. त्याच्या पोटातील काही अवयव बाहेर काढेपर्यंत त्याच्यावर वार करण्यात आले. काही वेळातच आप्पासाहेब आणि गीताराम दोघेही त्या ठिकाणाहून पसार झाले. रक्तात माखलेल्या अमितला आपल्या कुटुंबियांनी लगेच घाटी रुग्णालयात दाखल केलं. 12 दिवस अमित मृत्यूशी झुंज देत राहिला. पण 25 जुलैला त्याने शेवटचा श्वास घेतला. गीताराम आणि आप्पासाहेब फरार असल्यामुळं ते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. ही केस जवाहरनगर पोलिसांकडे आहे. त्यांच्याकडून आरोपींना अटक न झाल्यामुळे अमितच्या पत्नीसह त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. अमितच्या घरच्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात परत घेणार नाही असं अमितच्या घरच्यांचं म्हणणं होतं. पण नाईलाजाने शुक्रवारी अमितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता फरार झालेल्या गीताराम आणि आप्पासाहेब यांना पोलीस केव्हा पकडणार, त्यांना ताब्यात केव्हा घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.